मावशी कसे दिले आणि तुम्ही इकडे कुठे? तू ओळखला म्हणून 120 ला 6. 120 ला 6? नाही सगळ्यांना 100 दिले हो ना, 70 ला द्या 70 ला. 70 मला घरी जायला लागेल. तुम्हाला डब्यातून आणून देतो ना करून पापलेट. तू सांगितलं ना काय 120 ला 6. नाही ना 70 ला द्या 70 ला. 70 ला कोणाला दिलं नाही तुला कशाला म्हणून देऊ? हो द्या ना असं काय करता आणि एक्सचेंज मध्ये द्या. ही काल बघा ही माझ्या बायकोने काल कोलंबी नेलेली सडलेली आहे. हो वास येतो बघा. मी नाही विकली. इकडे कोण बसला होतं तिनेच विकली. द्या ना बदलून द्या ना. ती आज नाहीये ती आज सुट्टीवर आहे. माझ्या नाही सुद्धा ठेवा. माझ्या बायकोला फोन करू का? तिला पाठवा तिला विचारा कोणी विकली तिला कोलंबी. हॅलो हॅलो सुनबाई भरपूर आहे. शिल्पाची आवडता पिक्चर मध्ये काम करतात बघ. हम पिक्चर मध्ये काम केलं तुला. त्यांच्या देत नाही ते बघतू. शिल्पा मॅडम द्या ना बघतो. तुझी बायको येते का? बायको येते काल कोणी घेतलेली? तिने घेतली होती. तिला बोलवा तिला विचारा कोणाकडनं घेतली. अहो इथे त्या मावशी बसतात त्यांच्याकडे आज ती घेतली. मावशी नाही आज ती आहे. तुला पाहिजे तर घे ना तर चालतं इकडनं. हो असं काय करता तुम्ही? चिडू नका. तुम्ही रोज उद्यापासून इकडेच येणार ना. गिरायकाशी असं नका बोलू. आपली दुसरी मच्छी द्या बदलून. मुंबई आहे कोण बदलून देतं काय? त्या मावशी उद्या ये उद्या ती मावशी असेल. मला 2 पापलेट द्या ना. 2 पापलेट द्या. असं काय बघा ना तुम्ही बघा ना. अगं काय करते हे तशी. आता तू काय साडी बिडी नको ड्रेस घालू दे. ड्रेस नाही का बदलून? हा लवकर ये लवकर ये. ती बोलते माझ्याकडे घेतलीच नाहीये. ती मावशी गेली वाटतं विकून. हो द्या ना मला द्या. हो शिल्पाताई हो शिल्पाताई आता ताई बारीक पातळ पाहिजे हो द्या ना चेंज करून द्या. मी वरचे पैसे देतो मला पापलेटला वाटा द्या. मी तुमचं ऐकत नाही म्हणजे मला तुमच्याकडे बोलायचं नाहीये कळलं का तुम्हाला? मला यांनी काय सांगितलं होतं? तुम्ही ज्या बाईकडनं बोलवली ती समोर बसली तिथे जा तुम्ही तिच्याकडे बोला कळलं का? इकडेच बसली होती हो काल. माझी बायको आली. तुझ्या बायकोला बोलवलं की त्याच्याकडे बोला कळलं का? असं काय करता द्या ना बदलून. मी वरचे पैसे देतो ना तुम्हाला. हो बरोबर करताय तुम्ही माझीशी बरोबर नाही करत आहात. काय करत आहे? द्या ना द्या बदलून द्या ना. आज तुम्ही आलात की नाही? आज तुम्ही आलात की नाही? त्या बाई जाऊ द्या. तुम्ही द्या चेंज करून द्या. माणसं मी खाते. आता मी काय तुम्हाला देणार नाही. 100 रुपयाला 6 पाहिजे. 100 ला 6 नको. चला तुमचं नाही माझं नाही. 50 ला द्या. माझी 50ची गेली ना कोलंबी. तू एवढी जोरजोराने बोलतो छान किती येते माहितीये का तुला? आता काय करू एवढे सगळे आवाज तुझी मोठ्यानेच बोलावं लागणार. तुझी कुसलेली कोलंबी माणसाला खाल्ली ती आता आजारी आणि मेली तर आपण जाऊ ना घेऊन त्याला. घेऊन जाऊ डॉक्टरकडे. द्या ना द्या. 70 ला तुला मी पहिले पैसे मागा. 50 पैसे 50 द्या. असं नाही असं माझी कोलंबी तर द्या. हे कितीला पापलेट कितीला? हो शिल्पाताई द्या ना. काय देऊ तुला? पापलेट द्या. पैसे दे आधी मला. कोलंबी टाकली. पैसे दे. मी पैसे देतो 50 रुपये. तुझी बायको कुठे गेली? बायको यायला वेळ लागेल. टॅक्सी नाही मिळत आमच्याकडनं. तू टॅक्सीने येतो आणि 100 रुपयाचे पापलेटला नाटक करतो? 100 रुपयाचे चालत जातो मी तिथून. तिला यायला त्रास होतो ना. ती टॅक्सी बायकोसाठी टॅक्सी स्वतः चालत. मग काय करणार? हो द्या ना मला द्या ना. हो ना हो या कोटेला द्या ना तुम्ही द्या. असा नाही का बायकोला पण छळत असेल? हो नाही छळत नाही. द्या ना. बायको छळेल मला. तुझी बायको येत नाही काय पाहिजे? मच्छी बायकोला छळतोस तू एवढा नाही नाही असं नाही. असं जोराने बोलतो काय करणार? हळू बोलायचं. हळू बोलतो. चांगला बोलला तर चांगली गोष्टी होतात. मग ठीक आहे हळू बोलतो हळू बोलतो. हो शिल्पाताई हो शिल्पाताई माझी कोलंबी आणि हा वाटा द्या. 100 रुपये द्या तुला देतो. 100 कुसलेली कोलंबी खाऊन काय करणार? नाही कुसलेली नाही. थोडी निवडून मग बात. खोटं कशाला बोललास? कुसली मग वास येतो बघा ना. हो माझी बायको आली. माझी बायको आली. मावशी होते त्या. ती मावशी येऊन गेली ती याला काय ओळखत नाही. कोण ओळखलं काय ना तू? नवरा घरी पण एवढा जोरात बोलतो
50ला वाटा घेऊन दाखव. चल मी 50 देणार नाही. मी काही कोलंबी विकले नाही. ही आपण 50ला दिलेली अशी आमच्या खोटी करतो. काय करूया घेऊया. हा बघ फिश किलो काय 1 वाटा घे ना. 100 रुपयाला 6. घे का मी तिकडे घेतो. द्या ना पहिला पैसे इकडे दिलेत ना. हलवा कसा दिला हलवा. हो हलवा कसा दिला ती माझी बोलत अगं डबल रेट आहे. नवऱ्याने एवढा माझं डोकं खाल्लं 1 तासापासून. इथे काय रात्रीमध्ये काढलंय खूप पिकलं ना. आत्यावर रेट पटव. वेलकम बॅक. प्लीज या. कसं काय झालं शिल्पाजी. सुपर्ब. कसा झाला विचारा तिला. मस्त धंदा झाला फुल. हो हो फुल धंदा झाला. हो. म्हणजे तुमच्यापेक्षा चांगलं केलं त्यांनी. मस्त खरं संपली मच्छी सर्व. Seriously? थोडी 3,000 बाकी आहे. रुपये. 3,200. 200. 3,200. अरे वा. 3,200. 3,200. तुम्ही मोजलेत सुद्धा. हो हो म्हणजे आणि पूर्ण तुमची पाठी रिकामी झाली. नाही थोडे वाचल्या होत्या. 5-6 जोडी सुरमई होत्या. 10 कारल्या राहिल्या होत्या. 1 वाटा पापलेटचा होता. अच्छा कसं काय का राहिलं असं म्हणजे तुम्हाला असं का वाटलं. ऍक्च्युली काय झालं की ऍक्च्युली मला माहिती नाहीये कारण ते खूप तिथे गोंधळ होता. खूप लोक होती आणि खूप मासे होते आणि बट इट वॉज फन. पण खूप लोक मासे घ्यायला आली होती का खूप लोक तुम्हाला बघायला आली होती. न घेणाऱ्याने पण घेतली. हो न खाणाऱ्याने पण खाल्ली. हो ते तो एक बाई मला बोलली कोलंबी घ्यायला आली पण तुम्हाला बघून मी मासे घेते. हा म्हणजे पैसे द्या आधी. हो हो हो. मग असं वाटलं नाही की जरा माझ्याकडे बघून सगळेजण येतात तर मग जरा वाढवूनच सांगूया. अगं असं प्लॅन होता पण ताईंनी सांगितलेलं की 100 रुपयाला 6. 100 पापलेट. अच्छा 120 रुपयाला हलवा. 80 जोडी 80 रुपयाला सुरमई जोडी बरोबर. 70-80. आणि मी विसरली तर तिची ती मुलगी बसली ना तिथे. मी म्हटलं अगं 60 रुपयाला दिले. अहो 80 आहे म्हटलं. ओ गॉड
म्हणजे तुम्ही नुकसान करण्याच्या मार्गावर होता. नाही, इंटेन्शन चांगले होते का अश्विनी, असं अच्छा अच्छा. म्हणजे तुम्ही अशी चूक तर नाही केली ना की 100ला 6 आणि 6ला 100 वगैरे नाही एका ना? माणसाला मी 110 रुपयाला 6 विकलेत. हो. आम्ही असं एक एक्स्ट्रा लावून जास्त देतो ना, का एक जास्त घेतो मामा घ्या. अच्छा. आम्ही असं बोलतो ना की 6 लावलेत आम्ही 7 देतो घ्या असं बोलतो. त्यांनी त्यात एक जास्त दिला त्याचे 10 रुपये वाढवून घेतले. अरे वा. 110 रुपये. आणि तुमच्याकडे जे कस्टमर्स येत होते मासे विकत घ्यायला, जी लोक येत होती त्यांना ह्या म्हणतात तसं तुम्ही त्यांना मामा वगैरे तर ना म्हणाला? नाही ऍक्च्युली ना मी असं एक दुसऱ्या झोन मध्ये गेलेली, कारण मला असं आधी खूप भीती वाटत होती की मी कसं करणार, मी कसं म्हणजे त्यांची जी एक पर्टिक्युलर टाईप ऑफ लँग्वेज असते, भाषा असते बोलायची, किंवा ए भाऊ इकडे ये आणि ऑल दॅट. ते कोयता जेव्हा ताईने मला दाखवला मला असं वाटलं बाप रे, नेव्हर हेल्ड अ कोयता इन माय लाईफ. आणि लिटरली शूटिंग संपल्यानंतर माझा असा हात असा कापत होता. आणि अजूनही मला नाही, इट्स जस्ट दी ऍक्शन, कटिंग द फिश. आणि धार असते त्याला ना, खूप धार असते. जरा जरी असं ते झालं ना तर लई कापतो हात. इट वॉज फन. मावशी, मी तुम्हाला नमस्कार करते की तुम्ही एवढं हार्डवर्क करता, आणि तुमच्या एवढं हार्डवर्क करून सुद्धा, एवढं मेहनत करून सुद्धा, जर तुम्हाला दिवसाला फक्त 5 कप चहा प्यायला वेळ मिळतो, दॅट इज हॅट्स ऑफ टू. आय थिंक वी नीड टू गिव्ह यू अ हग. हाऊ स्वीट. पण काय हो शिल्पाजी, ते कोण काका होते जे काय झालं काय? इरिटेटिंग पर्सन. म्हणजे ते आले आधी तर एवढ्या जोर जोराने आल्या, शिल्पा शेट्टी. शेट्टी, ही शेट्टी कुठे आली आता? ओ गॉड, आय थॉट आय वाज द ओनली वन ऑन द शो. अरे नाही सॉरी, शिरोडकर. आणि देन ही सेड एवढ्या आगाऊ सारखं त्यांनी, व्हेरी आगाऊ. आणि मी म्हटलं तुम्ही एवढे आगाऊ, तुमची बायको तुमच्यावर टिकली कशी एवढ्या वर्ष? असं तुम्ही बोललात? बोलायलाच लागलं. ही वॉज व्हेरी बॅड. त्या रोल मध्ये होता म्हणून तुम्ही त्यांना मुस्कटीत वगैरे दिली नाही का? पण आता समोर असतील तर द्याल मुस्कटीत. ते आहेत आपल्या बरोबर स्टुडिओ मध्ये. कुठे? नो मॅडम. ओ गॉड. येऊ का? पापलेट चांगले होते का ताजे? मी मच्छी खातच नाही मॅडम, तुम्हाला भेटण्यासाठी आलो होतो. आय एम शुअर शिल्पाजी की तुम्ही जेवढं एन्जॉय केलं तेवढं आम्ही इथे एन्जॉय केलं. आणि मी तुम्हाला मध्ये मध्ये फोन करून इरिटेट केलं, मीही इरिटेट केलं त्यांना, पण मी थोडे माझ्या लिमिटमध्ये राहून इरिटेट केलं. समोर असं तुम्ही कोयता वगैरे फेकून मारला असता. शिल्पाजींनी अपार मेहनत केली आहे पूर्ण दिवस मावशींचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी. आणि शिल्पाजी, तुम्ही म्हणालात की 3200 रुपये तुम्ही कमावलेत. हो. म्हणजे तुम्ही विचार करू शकता की तुम्ही मावशींची किती मोठी मदत करणार आहात. आर यू हॅपी? आय एम व्हेरी हॅपी, बट टेल मी दी अमाऊंट. 3200 रुपये ही काही अमाऊंट नाहीये, कारण त्यामध्ये मासे विकत घेतले होते, त्याचे पैसे होते, जे काही अजून थोडे बहुत खर्च वगैरे काढून तुमचा जो नेट प्रॉफिट आहे, तुम्हाला जो फायदा झालेला आहे तो 300 रुपयाचा आहे. व्हॉट? खूप एक्साइटमेंट होती इथे आल्यानंतर. मलाही खूप आनंद झाला होता, खूप मजा आली. आणि पूर्ण एपिसोड असा गेल्यानंतर, पूर्ण दिवस अशी वणवण मेहनत केली तुम्ही, खूप त्रास घेतलात. ज्या जागी तुम्ही कधी गेला नाही त्या जागी जाऊन तुम्ही बसलात आणि मासे विकलेत. म्हणजे तुम्ही हे कधी विचारही केला नव्हता, पण कोणाची तरी मदत करण्यासाठी तुम्ही एवढ्या पुढे गेलात आणि या मावशींची तुम्ही मदत करण्याचा प्रयत्न केलात. पण पूर्ण दिवसाची मेहनत, फक्त 300 रुपये मावशींना प्रॉफिट झालं. तुम्ही मेहनत कमी नाही केली, तुम्ही पूर्ण प्रयत्न केलाय. पण दॅट इज अ फॅक्ट ऑफ लाईफ. दिवसा अखेरीस जेव्हा माणसाला एखादा पगार मिळतो, 1 तारखेला पगार मिळतो, ती रक्कम तो घरी घेऊन फार आनंदाने येतो. पण त्याच तो दरवाजा उघडतो आणि तो सांगणार की आज मला एवढे पैसे मिळाले. त्याआधी त्याची बायको पूर्ण एक लिस्ट घेऊन उभी असते की हे बिल, ते बिल इथे द्यायचं आहे, मुलाची पिकनिक आहे, त्यांचं युनिफॉर्म आहे, जूनला शाळा सुरू होणार आहे, छत्री, रेनकोट, पावसाळी चपला वगैरे खूप काही गोष्टी. आणि शेवटी त्याच्या चेहऱ्यावरचं ते एवढं
हसू असतं ते कायम कमी होतं. जसं तुमच्या चेहऱ्यावरचं ते सुंदर स्माईल, जे 3,200 रुपये ऐकल्यानंतर सुंदर एक ब्रॉड स्माईल आलं होतं, ते थोडंसं कमी झालंय. पण तुम्ही कॉन्फिडेंट आहात आणि तुम्ही जिद्दीने यांची मदत करण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे देवाने लिहिलंय हो तुमच्या पुस्तकात की तुमचं ते स्माईल कॉन्स्टंट राहणार आहे आणि त्याची काळजी आम्ही इथे घेणार आहोत. कारण मावशी 300 रुपये जो तुम्हाला नफा झालेला आहे, जो फायदा झालेला आहे, त्याच्या 100 पट पैसे आम्ही तुम्हाला देणार आहोत. म्हणजे मावशींना मिळत आहेत 30,000 रुपये. आणि मावशींना शिल्पाजी तुम्ही प्लीज हे द्या तुमच्यातर्फे. गॉड, हे घ्या मावशी, हे घ्या. 30,000 रुपये मावशी. या आहेत ना, तुम्ही यांचा आता इंटरव्ह्यू तुम्ही ऐकत असाल, ऐकतच होता ना इथे. त्या सांगत होत्या किती लाडात कोडात वाढलेल्या, एवढ्या मोठ्या घराण्याच्या, एवढ्या मोठ्या खानदानाच्या, त्या तिकडून आलेल्या. आज खास तुमच्यासाठी त्या कुठे गेल्या, तुम्ही स्वतःच मला सांगत होता की तिकडे खूप त्रास आहे, लाईट नसतो आणि असे मच्छर येतात आणि असं असतं वगैरे. तिकडे काहीही तक्रार न करता ह्या शिल्पाजी तिकडे बसून त्यांनी तुम्हाला 30,000ची मदत केली आहे. ठीक, थँक्यू. 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 हाऊ स्वीट. यू आर वेलकम. या मावशी, सो स्वीट. थँक्यू. थँक्यू. अच्छा मावशी, आता आम्हाला सांगा, शिल्पाजींना पण सांगा की ही जी तुम्हाला 30,000ची रक्कम मिळाली की नाही, ह्याच्यानी तुमचं टेन्शन किती कमी झालंय, की तुमची स्वप्न, तुमचं जे काही स्वप्न होतं ते काही थोडंसं तरी कुठेतरी पूर्ण झालंय. वाटतं असं. म्हणजे आता जे घरामध्ये थोडं पाणी येते ना पावसाचं, ते थोडंसं सुधारवून घेईन. हो, पावसाचं पाणी येतं घरात. थोडं पाणी येतं घरामध्ये ना, म्हणजे खड्डा झाले ना असा, तर मग बाहेरचं पाणी पुढचं उंच झालंय गटार, आणि मग पाणी येते घरामध्ये, मग थोडं उंच करून घेऊ. अच्छा, आणि त्याच्यामध्ये पूर्ण हे पैसे संपतील का? मुलीच्या लग्नासाठी थोडीशी काहीतरी रक्कम तुम्हाला मिळेल? वाचवून मुलीच्या लग्नासाठी सगळं संपून आहे. थोडं म्हणजे थोडंच केलं पाहिजे ना. मुलीच्या लग्नामध्ये शिल्पाजींना बोलवणार ना? हो, बोलवणार. नक्की नक्की. हो की नाही? त्यांच्यामुळे तुमचं आज एक स्वप्न. पहिली गणपतीला पत्रिका, नंतर दुसरी तुम्हाला पत्रिका. अरे वा, टाळ्या प्लीज. पहिली गणपतीला, दुसरी तुम्हाला. आम्ही सगळे येऊ तुमच्या मुलीच्या लग्नासाठी. ठीक आहे. अच्छा, आता मी काय म्हणते मावशी, हा चेक मी इकडेच ठेवते. तुम्ही ह्यांना खूप छान शिकवलत मासे कसे कापायचे, है ना, कसे साफ करायचे. आता तुमची पाळी त्यांच्याकडनं शिकायची. काय? डान्स. मुंबईच्या किनारी मार्तीन फुलीन चल जाऊ